नमः शिवाय। 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे। सोमवती अमावस्या असल्यामुळे श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा आहे की नाही हे आपण आता सविस्तर बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व मानलं जातं। या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा सुद्धा उपवास केला जातो। आज म्हणजेच जन्माष्टमीला श्रावण सोमवार आलेला होता। त्यावेळी दुहेरी व्रताने खूप सारे भक्त आनंदी होते। 26 ऑगस्टला श्रावण सोमवार हा शेवटचा आहे की 5वा श्रावण सोमवार 2 सप्टेंबरला उपवास करायचा आहे। कारण करायचा आहे की नाही आहे, कारण 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्याच म्हणजे पिठोरी अमावस्या आहे। अशात भक्तांमध्ये संभ्रम आहे की तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आता आपण बघणार आहोत। सोमवती अमावस्याची तिथी आणि शुभ मुहूर्त काय हे बघणार आहोत। मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्याची तिथी जी आहे ती 2 सप्टेंबर पहाटे 5:21 पासून ते 3 सप्टेंबर सकाळी 7:30 वाजेपर्यंत असणार आहे। उदय तिथीनुसार 2 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या आहे। अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते। त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते। शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी 3 सप्टेंबरला सकाळी 7:30ला संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजेच उपवास धरायचा आहे। 5 श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग 71 वर्षानंतर जुळून आलेला आहे। 2 सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवमुठ ही सातू आहे। श्रावण सोमवती अमावस्याच म्हणजेच पिठोरी अमावस्या या दिवशी स्नानदान आणि पूजेचा मुहूर्त आपण बघणार आहोत। ब्रह्ममुहूर्त जो आहे तो 2 सप्टेंबर रोजी पहाटे 4:30 ते 5:30 वाजेपर्यंत आहे आणि पूजा मुहूर्त सकाळी 6 ते 7:45 वाजेपर्यंत आहे। पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे। श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो। त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होतं। पिठोरी अमावस्येची पूजाविधी काय आहे हे बघणार आहोत। या अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात, त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात। या दिवशी मातृदिन साजरा केला जातो। या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात। घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात। ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते। अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो। याशिवाय अमावस्येला पितृदोषांपासून मुक्तीसाठी सुद्धा उपाय केले जातात। बैलपोळा सण या दिवशी साजरा करतात। महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात केला जातो। सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उटणे लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी त्यांना सजवलं जातं। घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो। ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात। तर अशा प्रकारे ही पिठोरी अमावस्याच म्हणजे सोमवती अमावस्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। पूजाविधी सांगितलेली आहे, उपवास करायचा आहे की नाही आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ओम नमः शिवाय।